सेकंड करतील. दोन उत्तर बरोबर आहे. किती टायमात दिलं? दोन उत्तर द्यायचे तुम्हाला. एक उत्तर दिले तुम्हाला चला. त्यांच्या सासऱ्याचं नाव काय? रामजी आंबेडकर. रामजी आंबेडकर. रामजी सपकाळ. रामजी सपकाळ. रामजी संपूर्ण नाव. संपूर्ण नाव. संपूर्ण नाव. जोरात बोला. जोरात बोला. जोरात. बाबासाहेबांचं नाव आहे. येस करेक्ट. माता रमाईच्या पतीचं नाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. तुमचं माहिती त्यांना माहित पडत. तो माईक द्या ना. एक माईक त्यांच्याकडे राहू दे. काय होतंय? सगळेजण व्यवस्थित लक्ष द्या. तुम्ही लोक आपल्याकडे तिथे बघायला हात वर करणार कोण बघतंय? हे बा, या ठिकाणी पतीचं नाव काय त्यांच्या? काय सांगितलं? काय सांगितलं? नंतर अहो एक माईक द्या ना त्यांच्याकडे. एक माईक त्यांच्याकडे द्या ना. हा खालचा माईक. नाही जोरात बोलायचं का? उत्तर जोरात द्यायचं. ठीक आहे चला. माता रमाला मुलं किती होते? किती होते? नाव माहिती आहेत का? सांगा. यशवंत, रमेश, इंदू, राजरत्न, यशवंत, राजरत्न, इंदू, रमेश, गंगाधर. कोण राहिला आता? माता सावित्रीबाई फुले यांच्या बाजूला विचारणार आहे. माता सावित्रीबाई फुल्यांचा जन्म कधी झाला आणि कुठं झाला? माता सावित्रीबाई फुलेंचा जन्म नायगाव येथे झाला, सातारा जिल्ह्यामध्ये. आणि त्यांचा जन्म 27 मे 1835 साली झाला. सॉरी 1831 साली झाला. दुसऱ्या 5 महिलावरती यायच्या. संपूर्ण नाव विचारणार आणि एक उखाणा घ्यायला लावणार आहे. तो उखाणा सुद्धा त्यांनी चांगला घ्यायचा. बरोबर. हा बरोबर. प्रत्येकाने आपापलं नाव सांगायचं आणि उखाणा घ्यायचा. इथं फिरवला.
हॅलो, माझं नाव शैला अतुल रांडे. इंग्रजीमध्ये चंद्राला म्हणतात मून. इंग्रजीमध्ये चंद्राला म्हणतात मून. अतुल रावांचं नाव घेते, दांडे यांची सून. माझं नाव चैताली विजय तांबे. मला काही उखाणा येत नाही पण मी घेते. हिमालय पर्वतावर बर्फाच्या राशी, हिमालय पर्वतावर बर्फाच्या राशी, विजयरावांचं नाव घेते खास आजच्या दिवशी. मी दीपाली सचिन आडकुळे. तिरंगी झेंड्याला अशोक चक्राची खूण, सचिन यांचं नाव घेते, आडकुळे यांची सून. हॅलो, जय भीम सर्वांना. मी दर्शना निशिकांत कांबळे. माझं नाव निशा निलेश नगरे. काचेच्या ग्लासात गुलाबाची कळी, निलेश रावांचं नाव येते. प्रश्न उत्तर देण्याच्या वेळेस लक्ष द्या. आता काही माता रमाईच्या बाबतीत एक प्रश्न अजून विचारायचा राहिलेला आहे. तो कोण येते ते बघूया. माता रमाई यांच्या सासूचं नाव काय? संपूर्ण नाव सांगायचं. भीमाबाई रामजी सपकाळ. माता सावित्रीबाई फुले यांच्या आईचे नाव काय? रुक्मिणीबाई धुत्रे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वडिलांचं संपूर्ण नाव काय? त्यांचं नाव काय संपूर्ण? संभाजीराजे भोसले. शहाजीराजे भोसले. संपूर्ण छत्रपती शिवाजी महाराज. आता तुमचे दोन प्रश्न झालेले. टायमिंग दिला यांचा. आता त्यांचं आईचं नाव काय? जिजाबाई शहाजी भोसले. छत्रपती शिवाजी महाराजांचा अभिषेक कधी झाला? राज्याभिषेक. वर्ष सांगायचं. तारीख आणि वर्ष.
झाले प्रश्न कोण झाले बरं का या ठिकाणी काय महिलांनी उत्तर दिले चुकीचे होते म्हणून आम्हाला त्यांना बाद केलेलं आहे. फक्त एकच दीपाली सचिन आडसुळे यांनी दोन्ही प्रश्नाचे उत्तर दिलेले आहेत. जरा 5 नंबर कोण येते अजून पटापट यायचे. 5 लोक 5 महिला पटापट यायचे. चला अभ्यास ज्यांचा अभ्यास आहे त्यांनी पटापट उत्तर द्यायचे आहे. आपल्या काय भारताच्या बाहेरचे प्रश्न नाहीये. चला कोण कोण येतं इथं. चला कांबळेताई शेलारताई चला वरती या. अजून कोण राहिले. कीर्ती घोडेस्वार आरती चला आरती चव्हाण. आता नावं घ्यायला लागतील मला. सोरा सोनवणे चला. चला कांबळेताई शेलारताई पटापट यायचं इथं. जयश्री बिल्डिंग म्हणले शेलारताई वंदना शेलारताई यायच्या. चला प्रश्न येऊ उत्तर येऊ नाही तर नाही येऊ पण इथे येऊन बसा. आपली शिटिंग काढले जाणार आहे. सागर तुमच्या विषयाचं पण बोलवा. चला प्रश्नाची उत्तर येऊ नाही तर नाही येऊ पण इथे येऊन बसा. चला आरती चव्हाण श्रेया सोनवणे चल रे बाळा ये वरती. झाले का आरती येतात पटकन. अजून एक जण या पटकन नंतर दुसरे येतील. श्रेया सोनवणे माझं नाव सगळ्यांना माहित आहे. मी HP लिखते. कांबळेताई का मी सुनंदा संजय कांबळे एच बिल्डिंग मध्ये राहते आणि उखाणा लक्ष द्या. आवाज करू नका. आजगर मधल्या घरात कुंटीला कोटात घड्याळात वाजला 1. संजय रावांचं नाव घेते. बाबासाहेब आंबेडकरांची मी लेख. क्या बात है. वंदना राहुल शेलार. त्याच्या मूर्तीला हार घालते बापू. राहुलरावचं नाव घेते. तुमचं सगळ्याचं मान राहते. माझं नाव श्रेया विशाल सोनावणे. हिमालयावर बर्फ पडतो थंडगार. विशालरावांचं नाव घेते. त्यांच्या गळ्यात शांततेचा हार.
माझं नाव मीरा नमन धावले. मी उत्तराला घेते. इंग्रजीत भिंतीला म्हणतात वाल. अमोल नावांच्या नावाने कुंकू लावते लाल. हा. सविता रमेश शेलार. मला येत नाही. सविता रमेश शेलार. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म कधी झाला? बाकी कोणी केला? 14 एप्रिल 1891 साली. एप्रिल 1891. बरं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं शिक्षण कुठे झालं? पहिलं शिक्षण कुठे झालं? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं पहिलं शिक्षण कुठे झालं? आता या ठिकाणी त्याला भारतरत्न पुरस्कार कधी मिळाले? बाबासाहेबांना भारतरत्न पुरस्कार कधी मिळाला? प्रश्न लिहा. त्यानंतर बाबासाहेबांनी धम्मदीक्षा कधी घेतली व कुठे घेतली? नागपूरमध्ये बाबासाहेबांनी धम्मदीक्षा घेतली. दीक्षाभूमीवर घेतली. तर पूर्ण सांगायचं. नागपूरमध्ये 14 ऑक्टोबर 1956 साली. बाकीच्या खाली जाऊन बसा. आता दुसरे 5 लोक येतात. चला तर अजून कोण कोण आहे? आरती चव्हाण, विनल घोडके. चला अभ्यासू व्यक्तिमत्व कीर्ती घोडेस्वार. अजून कोण आहे? या ठिकाणी यायचे, फक्त बसायचे. आपली शूटिंग काढण्यात जाणार आहे आणि ही शूटिंग आपल्याला जन्मभर पाहायला मिळणार आहे की आम्ही या कार्यक्रमामध्ये भाग घेतला होता. माता रमाई प्रश्न उत्तर. म्हणून मी ज्यांची नावं घेतली त्यांनी ताबडतोब या ठिकाणी यायचे, लाजायचं नाही. घ्यायचं. हॅलो, माझं नाव रुपाली अक्षय भालेराव. सगळ्यांना माझं जय भीम. उखाणा घेते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत भारतीय संविधानाचे शिल्पकार. अक्षररावांच्या नावात गळ्याने घातले मंगळसूत्राचा अलंकार. माझं नाव नीलम किरण जेकटे. उखाणे घेते. मंगळसूत्राच्या 2 वाट्या सासर आणि माहेर सुकून किरणरावांचं नाव घेते जेकटेची सून. मी कीर्ती घोडेस्वार. हंसासारख्या पक्षाचे काळे निळे डोळे, हंसासारख्या पक्षाचे काळे निळे डोळे, संजय रावांचे प्रतिबिंब माझ्या कुंकवावर पडत. मी नैना पंडित. शिवरायांना राज्य केले, शक्तीपेक्षा युक्तीने
गणेशरावांचं नाव घेते प्रेम भाव आणि धन्यवाद. अतिशय ते एक राहिलं नाही. माझं नाव वृषाली साबळे. आयडिया ओळखूनपेक्षा जिओचं भारी. आयडिया ओळखूनपेक्षा जिओचं भारी. वृषाली आणि माझ्याकडून सगळ्यांना मानवते. सॉरी. सर्वांनी आपापली नावं घेतलेली आहेत, दुकानं पण घेतलेले आहेत. आता यांना अतिशय महत्वाचा प्रश्न आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना भारतरत्न पुरस्कार कधी व कुठे मिळाला? तारीख माहिती आहे का? कुणाला नाही माहिती? अरे मला वाटतं सगळ्यांनी चांगलं चांगलं केलं असेल. ठीक आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे